तर बाळांनो, तर आपण आता डेरिव्हेटिव्हचा फॉर्म पाहू लागलो होतो, तर त्याच्यामध्ये आपल्या ह्या छोट्या मोठ्या एक्झाम्पल स्टार्ट करूया. तर पहा या ठिकाणी काय असतो. तर पहा y इज इक्वल टू, इथं लिहूया आपण 4x² प्लस 5x प्लस किती आहे हे 7 आहे. तर आपल्याला माहित आहे ना, इथं आपण काय करू शकतो, x चा पॉवर 7 असेल तर आपण याला काय करणार बाळांनो, 7x टू द पॉवर 6 हा फॉर्म्युला कोणता वापरला इथं आपण, x टू द पॉवर n म्हणजे nx n मायनस 1 वाला. ओके, समजा इथं x चा पॉवर 5 आहे तर इथं लिहिणार आपण 5x चा पॉवर किती 4. तसं आपण याला इथं काय करूया, दिस इज द प्रेमाची लाईन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर आपण लिहिणार काय, dy बाय dx म्हणजे हा तुमचा y आहे, परत dy बाय dx म्हणजे ब्रॅकेट मध्ये 4x² प्लस 5x प्लस 7. ओके, हा आपला डेरिव्हेटिव्हचा आहे. प्रत्येकाला वाटून देऊ शकतो आपण, डायरेक्ट लिहू शकतो. 4 दुनी किती झाले 8x, 5x चा किती झाला 5 आणि कॉन्स्टंटचा किती झाला 0. म्हणजे याचं dy बाय dx जे आहे ते तुम्हाला बघायला मिळणार 8x प्लस किती आहे 5. अजून एक एक्झाम्पल बघूया, y इज इक्वल टू साइन x मायनस लॉग x मायनस e टू द पॉवर x. आता या ठिकाणी काय सबट्रॅक्शन आहे, म्हणजे आपण इथे लाईन मारणार, दिस इज द डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय करणार बाळांनो, dy बाय dx इथं तुमचा y आहे, आपण सेपरेट लावू शकतो. dy बाय dx म्हणजे इथं साइन x आहे, मग मायनस लॉग x आहे, मायनस e टू द पॉवर x आहे. डेरिव्हेटिव्ह घ्या, काय करणार सेपरेट लिहूया पहिल्यांदा. dy बाय dx इथं तुमचा कोण आहे साइन x, इथं dy बाय dx इथं तुमचा कोण आहे लॉग x, आणि इथं कोण आहे dy बाय dx इथं तुमचा e टू द पॉवर x आहे. मग आपण काय करणार राजानो, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x, लॉगचा किती आहे 1/x, e टू द पॉवर x चा किती आहे e टू द पॉवर x. अशा प्रकारचे हे छोटे मोठे ऍडिशनचे फॉर्म आहेत. आपण दुसरं बघूया, एक सबट्रॅक्शन आणि ऍडिशन दोन्ही कंबाईन घेऊन मग आपण पुढे जाऊया छानपैकी. पहा, तर y इज इक्वल टू लॉग x प्लस x चा पॉवर 7 प्लस 7 चा पॉवर x. पहा इथं आता आपण कोणती प्रॉपर्टी वापरणार, पहिल्यांदा ही लाईन ड्रॉ करणार. हे लाईन म्हणजे कोण आहे आपल्यासाठी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्हचा कंटेन आहे. तर आपण काय करणार, dy बाय dx हा तुमचा कोण आहे y, dy बाय dx इथं कोण असणार तुमचा log x प्लस x टू द पॉवर 7 प्लस 7x टू द पॉवर x. ओके, आता आपण याला नाही का सेपरेट करू शकतो. सर सेपरेट कसं, यानं याला मग यानं याला आणि मग काय करा यानं याला डिवाइड करा. dy बाय dx इथं कोण आहे log x, परत dy बाय dx इथं कोण आहे x चा पॉवर 7, परत dy बाय dx इथं कोण आहे 7x टू द पॉवर x. ओके, आता इथं काय होणार, log x चा डेरिव्हेटिव्ह कोण असणार 1/x, याचा कोण आहे आता x चा पॉवर 4 म्हणजे आपण 4x चा पॉवर 3 लिहित असतो. तर x चा पॉवर 7 आता आपण काय लिहिणार 7x चा पॉवर 6 म्हणजे दिला 7x टू द पॉवर 6 आणि e टू द 7. आता बघा इथं नाही का नंबरच्या वर आहे, म्हणजे इथं जे फॉर्म्युला लागणार आहे a चा पॉवर x म्हणजे कोण a चा पॉवर x लॉग a, म्हणजे इथं काय येणार 7 चा पॉवर x म्हणजे कोण बाळांनो 7 चा पॉवर x आणि लॉग किती 7, म्हणजे इथं पुट करा काय होणार 7 चा पॉवर x आणि लॉग किती 7. कार्यक्रम फिनिश. dy बाय dx अशा प्रकारचं आपल्याला इथं ऍडिशनचा फॉर्मॅट पाहत आहोत. आपण पुढे बघूया आता एक्झाम्पल ट्रिग्नोमेट्रिक सोबत आपण नंतर मल्टिप्लिकेशन मध्ये एंट्री करूया. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन तर एकदम इझीच आहे, त्यात काही नाहीये. तुम्हाला सगळे फॉर्म्युले लर्न झाले की तुम्हाला सगळं व्यवस्थितच तयार होईल तुमचे हे बेसिक कॉन्सेप्ट. तर बघू आपण आता डेरिव्हेटिव्ह मध्ये मल्टिप्लिकेशन. काय पाहणार आपण याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन, आणि मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल झाल्यानंतर आपण स्टार्ट करूया डिव्हिजन. पहा, तर याच्यामध्ये बाळांनो y इज इक्वल टू u डॉट v चा कॉन्सेप्ट आहे. डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करत असताना आपण ही लाईन लावणार. ही लाईन म्हणजे आपली कोण आहे परत सांगतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आहे. म्हणजे इथं dy बाय dx इथं कोण असणार y, आणि इथं इज इक्वल टू परत डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx u डॉट v. कोण आहे u डॉट v. याच्यामध्ये बघा आपल्याकडे इथं दोघ जण आहे. ओके, हे फर्स्ट आणि सेकंड,
तर डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिल्याला ठेवायचा आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. पहिल्याला ठेवा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, मग दुसऱ्याला ठेवा आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, मग पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. यालाच आपण म्हणतो dy बाय dx. काय म्हणतो? dy बाय dx. सर याचं एक्झाम्पल घ्या. ऑफकोर्स 100% एक्झाम्पल घेऊया. खूप सारे एक्झाम्पल आपल्याकडे आहेत त्यासाठी. y इज इक्वल टू साइन x डॉट, इथं लिहूया log x. आता आपण आधीच फर्स्ट वेव्हफॉर्म मध्ये पाहिलं होतं साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, साइनचा कॉस आणि कॉसचा मायनस साइन, त्यांचा सेक स्क्वेअर एक्स. असं पूर्णपणे तुम्हाला फॉर्म्युले पार्ट पाहिजे. हे तुमच्यासाठी यू आणि हा तुमच्यासाठी कोण आहे? व्ही आहे. आपण इथं प्रेमाची लाईन ड्रॉ करूया. प्रेमाची लाईन म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला तर पाहूया. dy बाय dx इथं तुमचा कोण आहे? y. परत इथे लावा dy बाय dx म्हणजे इथं कोण आहे? साइन x डॉट कोण आहे? log x. ओके, आता आपण अप्लाय करणार, काय करणार? dy बाय dx पहिलं ठेवणार दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, पहिलं ठेवणार दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं ठेवणार आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, ओके. पहिलं ठेवलं दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं ठेवलं पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. आपण चालू करायलो आता डेरिव्हेटिव्ह घेणं, dy बाय dx. चला सांगा इथं कोण आहे? साइन एक्स. लॉगचा डेरिव्हेटिव्ह किती? 1 बाय एक्स. परत इथं कोण आहे? लॉग एक्स. आणि इथं कोण आहे? साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? साइनचा काय असणार? साइन डेरिव्हेटिव्ह, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. इथं आपला कार्यक्रम फिनिश. सर म्हणा अजून एक एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पलची काही कमी नाहीये. एक्झाम्पल आपण कितीही घेऊ शकतो, फक्त तुम्ही व्यवस्थितपणे इथं फोकस ठेवा. स्क्रीनवर फोकस असलं की तुमचा कार्यक्रम व्यवस्थित चालू होणार. पहा आता इथे लिहिलो आपण y इज इक्वल टू x च्या डोक्यावर 3 डॉट साइन x है ना. x च्या डोक्यावर 3 डॉट साइन x. इथं u आणि इथं v आहे. आपण काय करणार? दिस इज द प्रेमाची लाईन. यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल? प्रेमाची लाईन ड्रॉ केल्याच्या नंतर तर इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx. इथं तुमचा कोण y होता? इथं dy बाय dx आहे. इथं x चा पॉवर 3 डॉट कोण आहे? साइन x आहे. मग मला सांगा हा u आणि हा v आहे ना, तर आपण लिहिणार कसं? dy बाय dx इज इक्वल टू पहिलं ठेवणार दुसऱ्याला नाचवणार, यानी ज्याला नाचवायला त्याचा डेरिव्हेटिव्ह. दुसरं ठेवणार पहिल्याला नाचवणार, यानी कोणता क्यूब? एक्स क्यूब. लेडीज अँड जेंटलमेन, एक्स क्यूब ला एक्स क्यूब. साइनचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? कॉस एक्स. इथं परत साइन एक्स जशाला तसं आणि एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x चा पॉवर किती आहे? 2 आहे. हे त्याचं एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया, मग आपण पुढे जाऊ. y इज इक्वल टू साइन एक्स डॉट कोण आहे? कॉस एक्स. साइन एक्स डॉट कोण आहे? कॉस एक्स. तर आपण इथं परत काय करूया? दिस इज द डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथं काय येणार? dy बाय dx हा तुमचा y आहे. परत इथं डेरिव्हेटिव्ह स्टार्ट होणार. इथं कोण आहे? साइन एक्स डॉट कोण आहे? कॉस एक्स. तर काय होणार? इथं हा पहिला आणि हा दुसरा आहे. आपण काय करणार? पहिल्याला ठेवणार दुसऱ्याला नाचवणार, पहिल्याला ठेवणार दुसऱ्याला नाचवणार प्लस दुसऱ्याला ठेवणार पहिल्याला नाचवणार. ओके, हे आपलं व्यवस्थितपणे माहित पाहिजे. पहिलं ठेवलं दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं ठेवलं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे इथं काय होणार? साइन एक्स इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह कोण असणार? कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स प्लस इथं कोण असणार? कॉस एक्स आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह कोण असणार? कॉस एक्स. दोघांचा गुणाकार करा. मायनस साइन स्क्वेअर एक्स प्लस इथं कोण असणार? कॉस स्क्वेअर एक्स. व्यवस्थित बघा, इथं आन्सर 1 लिहिसाल, इथं पुढे मायनस आहे, 1 लिहिता येत नाही. तर बाळांनो हा मल्टिप्लिकेशनचा पार्ट आहे. मग आपण थोडस पुढे जाऊया. ओके, आता सगळ्या गोष्टी एकत्रच, ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन, ASM, ह्या सगळ्याला एकत्र आणू आणि बनवूया. पहा, तर अगोदर ऍडिशनचा एक भाग परत रिव्हिजन मध्ये माहित असू द्या. अंडर रूट मध्ये तुम्हाला इथं लॉग एक्स दिलं. काय दिलं? अंडर रूट मध्ये इथं काय दिलं? लॉग एक्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार? dy बाय dx. अंडर रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो?
1/2 अंडर रूट एक्स. आपण कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? रूटचा. तर मधात कोण राहिलं? एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 1. तर आपण तेच लिहिणार 1/2 अंडर रूट काय असणार हे? लॉग एक्स. आणि लॉगचा डेरिव्हेटिव्ह किती असेल? 1/x. ओके. मग याला लिहित असताना कसं लिहिणार राजांनो? 1/2 एक्स अंडर रूट लॉग एक्स. ओके. व्यवस्थित बघा, फंक्शनच्या मध्ये फंक्शन पण आता येतीलच. ओके. तेव्हा तुम्हाला तिथं काय नाही वाटलं पाहिजे, कन्फ्युजन नाही वाटलं पाहिजे. दुसरा पहा, इथं लिहूया y इज इक्वल टू अंडर रूट मध्ये आपल्याकडे कोण आहे? साइन एक्स. तर याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. ही लाईन म्हणजे कोणाचे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं लिहिणार आपण dy बाय dx. याचं काय होणार? 1/2 अंडर रूट कोण एक्स आहे? साइन एक्स. आपण कोणाचा घेतला? रूटचा. मधात कोण आहे? साइन एक्स. साइनचा डेरिव्हेटिव्ह परत लिहायचा. साइनचा डेरिव्हेटिव्ह असणार कॉस एक्स. म्हणजे लिहिताना आपण dy बाय dx लिहिणार इथं cos x डिवायडेड बाय 2 अंडर रूट साइन एक्स. अशा प्रकारचा हा तुमचा एक रूटवाला कंटेंट माहित असावा म्हणून आपण कम्प्लिटली केला. अजून एक उदाहरण बघूया, देन आपण समोर जाऊ. ओके. आता याच्यामधलं आपण तिसरं एक्झाम्पल पाहूया. चला, तर तिसरं एक्झाम्पल काय म्हणतं पहा. हा, तर इकडे लक्ष द्या. y इज इक्वल टू अंडर रूट मध्ये साइन अंडर रूट मध्ये एक्स असा आहे. आता फंक्शनच्या मध्ये परत एक फंक्शन आपण ऍड केलं. जर काळजीपूर्वक बघाल तर समजूनच जाईल. इथे लिहिणार आपण dy बाय dx. ओके. तर याचा डेरिव्हेटिव्ह असणार 1/2 अंडर रूट साइन अंडर रूट एक्स. ओके. कोणाचा घेतला आपण? रूटचा. आता मधात कोण आहे? साइन अंडर रूट. साइन अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार? कॉस अंडर रूट एक्स. साइन अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? कॉस अंडर रूट एक्स. पण आता कोण उरलं? रूट एक्स. रूट एक्सचा परत लिहा 1/2 अंडर रूट एक्स. सर परत घ्या, थोडं कन्फ्युजन होत आहे. तर पहा बाळांनो, y इज इक्वल टू अंडर रूट मध्ये आपण इथे लिहिणार टॅन एक्स. तर आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये काय लिहिणार? dy बाय dx इज इक्वल टू 1/2 अंडर रूट टॅन एक्स. टॅनचा डेरिव्हेटिव्ह कोण असणार? सेक स्क्वेअर एक्स. हा पहिला फंक्शन आहे जे तुम्हाला इझिली फंक्शनच्या मध्ये फंक्शन म्हणजे आपण येतं जे घेतला हा याचा वाला पार्ट इथं लिहिला. याला आपण वरी पाठवू शकतो. मग अंडर रूट एक्सचा फॉर्म काय लिहिणार आपण? 1/2 अंडर रूट एक्स. आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये पाहू, मल्टिप्लिकेशन वगैरे मध्ये घ्यायलो ना आता. तर पहा, तर इथं आपण आता मल्टिप्लिकेशन मध्ये जाऊया. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये बाळांनो आपल्याला काय बघायला मिळतं? तर याच्यामध्ये कोणाला ठेवायचं, कोणाला उचलायचं हे तुम्हाला आता कळालं होतं. ओके. आता आपण जाणार आहोत डिव्हिजन मध्ये. मल्टिप्लिकेशन झालं ना आता जस्ट. तर आता आपण पाहणार डिव्हिजन. काय पाहणार? डिव्हिजन. आणि डिव्हिजन मध्ये खूप सुंदर अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल. आता पहा, इथं नाही का पहिल्यांदा जनरल फॉर्म बघूया. कोणता फॉर्म? जनरल. आणि जनरल फॉर्म वरून आपण मग पुढे जाऊया. तर y इज इक्वल टू u डॉट v याचा हा जनरल फॉर्मॅट आहे. परत इथं काय करणार? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे काय हवंय? dy बाय dx. इथं y असणार, परत dy बाय dx u बाय v होणार. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं कसं? तर ते पहा बाळा. हे आहे इकडं तुमचं dy बाय dx. पहा, खालच्याला ठेवायचं, खालच्याला ठेवायचं, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. खालच्याला ठेवायचं, वरच्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस वरच्याला ठेवायचं, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डिवायडेड बाय खालच्याचा स्क्वेअर करायचा. ओके. खालचं ठेवा, वरचं डेरिव्हेटिव्ह मायनस वरचं ठेवा, खालचं डेरिव्हेटिव्ह आणि खालच्याचा स्क्वेअर करा. सर म्हणा याला एक्झाम्पल मध्ये घेऊन सांगा. पहा बाळांनो, याचं खूप गोड एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर आपण आता तयार करत आहोत. पहा, उदाहरण क्रमांक 1 डिव्हिजनचं उदाहरण आहे. तर पहा, y इज इक्वल टू साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स u बाय v. ओके. u बाय v आपण अप्लाय करायलो राजांनो. आणि बघा, तर इथं होणार डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx. इकडे पण लावणार आपण dy बाय dx आणि ब्रॅकेट मध्ये असेल साइन एक्स डिवायडेड बाय कोणता एक्स?
कॉस एक्स, साइन एक्स डिवायडेड बाय कोण आहे कॉस एक्स. आपण आताच म्हणलं हे आहे खालचं आणि हे आहे वरचं, हा यू आणि हा कोण आहे व्ही. मग आपण काय करणार, खालचं ठेवणार, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार. बघा व्यवस्थित, खालचं ठेवलं, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस, आता वरचं ठेवा, आता वरचं ठेवलं आणि आता खालच्याचा डेरिव्हेटिव्ह, आणि खाली कोण आहे कॉस एक्स, आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे खालच्याचा काय आहे स्क्वेअर आहे. खालच्याचा काय आहे स्क्वेअर आहे. तर आपण काय करणार, पुढे लिहिणार, हा कोण आहे कॉस एक्स, साइनचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे कॉस एक्स, मायनस ला मायनस, साइन एक्स ला साइन एक्स, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, तो मायनस इथं आला प्लस झाला, इंटू परत इथं कोण आहे साइन एक्स, आणि डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे कॉस स्क्वेअर एक्स. कोण आहे कॉस स्क्वेअर एक्स. थोडं पलीकडे घेऊया. आता बघा इकडे कोण असणार कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय कोण आहे कॉस स्क्वेअर एक्स. वरचा फॉर्म किती आहे 1 आणि खाली किती आहे कॉस स्क्वेअर एक्स. 1 बाय कॉस म्हणजे कोण असतं तर सेक स्क्वेअर एक्स. हे याचं फायनल कंटेन आहे. बघा कोणाला ठेवायचं, वरच्याला ठेवायचं यू बाय बी आहे, वरचा आणि खालचं, खालच्याला ठेवलं वरच्याचं ठेव, खालच्याला ठेवलं म्हणजे त्याला शांत ठेवा, वरच्याला नाचवा, मायनस वरच्याला शांत ठेवा, खालच्याला नाचवा, आणि खालच्याचा काय करा डेरिव्हेटिव्हचा म्हणजे होलचा स्क्वेअर घ्या. अशा प्रकारे हा तुमचा याचं डिव्हिजनचा एक गोड एक्झाम्पल आहे. आता आपण असंच दुसऱ्या फॉर्म मध्ये पाहूया. आता बघा इथं तुम्हाला नाही का एक नवीन भाग बघायला मिळेल डेरिव्हेटिव्ह मध्ये y इज इक्वल टू, वरी आपल्याकडे नंबर घेऊया x चा पॉवर 5 आणि खाली नंबर घेऊया लॉग x. आपल्याला फक्त यूज करायचं आहे की याला वापरतात कसं. तर पहा इथं लिहिणार प्रेमाची लाईन म्हणजे तुमचं कोण आहे dy बाय dx, हा तुमचा y आहे. dy बाय dx इथं आपण बनवलं, x चा पॉवर 5 छेदामध्ये इथं कोण आहे लॉग x आहे. तर डेरिव्हेटिव्ह कसा घेत असतो राजांनो, आपण खालच्याला ठेवणार, वरच्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, मायनस वरच्याला ठेवणार, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार, आणि खालच्याचा आपण काय करणार लॉग एक्स चा होल स्क्वेअर करणार. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायला चालू करूया. हा लॉग एक्स आहे, एक्स चा पॉवर 5 म्हणजे 5 एक्स टू द पॉवर 4 मायनस एक्स टू द पॉवर 5 लॉग एक्स टू 1 बाय एक्स डिवायडेड बाय कोण आहे लॉग एक्स चा होल स्क्वेअर किंवा लॉग स्क्वेअर एक्स असंही आपण याला लिहू शकतो. हे तुमचं डिव्हिजनचा पॅटर्न आहे. आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन पाहिलं. हे सगळं नॉलेज तुमच्या बेसिक फॉर्म साठी गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला सेकंड पार्ट चालू करण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. ओके चला तर आपण थोडस समोर जाऊया. हे बेसिक फंडे होते, प्रॉपर्टी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आता एखाद्या वेळेस पॉवर फॉर्म कसे तयार करतात ते पाहूया. तर लक्ष द्या बाळांनो, आता जे उदाहरण आहे हे सगळे उदाहरण तुम्हाला अतिशय महत्वाचे आणि काळजीपूर्वक पाहण्यासारखे आहे. तर पाहूया. इथं लिहूया आपण y इज इक्वल टू ई च्या डोक्यावर x प्लस, इथं लिहिलं मी लॉग x, आणि इथं लिहिलं √3 किंवा नाही √3 कशाला, आपण √x चा कंटेंट पाहूया, मग पुढे पुढे जाऊया. पहा इथं आपण पहिल्यांदा ही लाईन मारणार. ही लाईन खूप महत्वाची आहे कारण ही डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे फक्त स्टेट बोर्ड साठी लाईन गरजेची. जेव्हा सीईटीची तर लाईन मारायची गरज नाही, एकदम कार्यक्रम फिनिश झालाय, सरळ सरळ चालतंय. पहा dy बाय dx इथं तुमचा y आहे, इथं dy बाय dx इथं तुमचा e टू द पॉवर x आहे, प्लस इथं लॉग x आहे, प्लस √x आहे, डब्बा क्लोज. तर मी काय करणार, याला आपण सेपरेट करणार. dy बाय dx e च्या डोक्यावर x बरोबर आहे, प्लस dy बाय dx इकडं कोण असेल लॉग x, आणि नंतर लिहिणार dy बाय dx √x. प्रत्येक फंक्शनला सेपरेट केलं. सेपरेट तर आपण आधी करू शकतोय ना. मग dy बाय dx कोण असेल जशाला तसं 1 बाय x 1/2 √x. अशा प्रकारे हे त्याचं ऍडिशनचं बेसिक फॉर्म आहे. बाळांनो आता आपण यामध्ये एक पाऊल पुढे जाणार आहोत. सहज आपण एक व्हिडिओ या माध्यमातून तुम्हाला गोष्टी सांगायचं की बाबा आता आपलं बेसिक जे सेकंड पार्टचं नॉलेज आहे ना ते आपल्याकडे परिपूर्ण असणं गरजेचं आहे.
त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीये. आणि सेकंड पार्ट मध्ये पूर्ण हवा इथं कशाची आहे, या डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनची आहे. तर पहा इथे एक उदाहरण घ्यायलो ज्याच्यामध्ये अंडर रूट मध्ये वेगवेगळे फंक्शन असतील. पहा याचा पहिल्यांदा शॉर्टकट पाहूया आणि पुन्हा लॉंग फॉर्म. हा तुमचा लॉग एक्स आहे, परत अंडर रूट मध्ये लॉग एक्स आहे, परत अंडर रूट मध्ये लॉग एक्स आहे. असं वेगवेगळे तुमच्याकडं इन्फिनिटी पर्यंत फंक्शनच्या वर नाही, समोर 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 जाणार. तर बाळांनो जेव्हा आपल्याला असं एक्झाम्पल बघायला मिळतं तेव्हा याचा पद्धती कशी सोडवतात पहा. इथं पहिल्यांदा मी करणार स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ साइड. तर इथं काय होणार, वायचा स्क्वेअर. काय होणार, वायचा स्क्वेअर. तर पहिलं अंडर रूट कॅन्सल होणार आणि इथं बघायला मिळणार लॉग एक्स इन ब्रॅकेट मध्ये, परत लॉग एक्स, परत लॉग एक्स. अंडरस्टूड, परत लॉग एक्स. म्हणजे हे कुठपर्यंत जाणार राजानो, इन्फिनिटी पर्यंत. पण आपल्याला आपण कशी थोडी हुशार असल्यामुळं हे बघा, हा कोण आहे तुमचा लॉग एक्स. जिथं मी असा बॉक्स बनवला ना, हा जो बॉक्स आहे म्हणजे तुमचा क्वेश्चन आहे, क्वेश्चनला आपण काय म्हणत असतो, वाय. आता या वायला इकडं पाठवा किंवा इथे डेरिव्हेटिव्ह घ्या, आपल्या मनावर आहे. वायचा स्क्वेअर मायनस वाय बरोबर आपण काय लिहिलं, लॉग एक्स. वायचा स्क्वेअर मायनस वाय बरोबर आपण काय लिहिलं, लॉग एक्स. आता याला आपण लिहिणार कसं, तर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे आपण अशी लाईन मारली तर डेरिव्हेटिव्ह घेणार 2y dy बाय dx मायनस dy बाय dx आणि लॉगचा डेरिव्हेटिव्ह किती असणार, 1/x. आता यातून कोण कॉमन निघणार, 2y मायनस 1 जर असेल तर dy बाय dx तुमचं कॉमन निघणार, हा 1/x असेल. dy बाय dx आपण जर इकडे लिहिला तर 1/x डिनॉमिनेटर मध्ये हा इकडे येणार, 2y मायनस 1 हे तुमचं याचं काय असणार, आन्सर असणार. आणि याचा शॉर्टकट पण आपण लगेच बघूया, कारण याच्यावर आपल्याला सीईटी ला प्रश्न येणारच आहे. आणि सीईटी ला प्रश्न येणार म्हणजे तुमच्याकडे वेळ नसणार, कारण आपण वेळ वाया घालणाऱ्या माणसापैकी एक आहोत. आपल्याला वेळ वाया घालायचाच असेल इकडं तिकडं तर तुमची जिंदगी एकदम झंडूबाम होणार. तर पहा अशा प्रकारचा फॉर्मॅट कुठेही बघायला मिळाला तर म्हणजे मी इथं लिहितो y इज इक्वल टू अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स आहे प्लस अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स आहे. असं जर इन्फिनिटी पर्यंत चालू राहिलं तर याचं शॉर्टकट असणार, काय असणार, dy बाय dx बरोबर 1 अपॉन. आता इथं आपण डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट बघा, पहिल्यांदा 2y मायनस 1 असणार. इथं फंक्शन कोण आहे, एफ ऑफ एक्स, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असणार एफ डॅश ऑफ एक्स. ओके, हे तुम्हाला याचं डेरिव्हेटिव्ह कंटेन करत असताना बघायला मिळेल. सर एक उदाहरण घ्या बरं लगेच. हे बघा इथं उदाहरण घेऊया. समजा आपण इथे एक एक्झाम्पल मध्ये आपण लॉगच्या ठिकाणी कुठलंही फंक्शन, जे की पीवायक्यू मध्ये पाहू शकतो आपण, 2024, 25, 26 मध्ये याच्यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. इथं कोण आहे, साइन एक्स आहे, परत याच्यामध्ये कोण आहे, साइन एक्स आहे, परत याच्यामध्ये कोण आहे, साइन एक्स आहे. कुठपर्यंत आहे, इन्फिनिटी पर्यंत आहे. तर जेव्हा आपण याला शॉर्टकट मध्ये वापरणार तर हे होणार dy बाय कोण असणार, dx. तर आपलं शॉर्टकट काय, खाली लिहायचं 2y मायनस 1 आणि इथं फंक्शन कोण आहे, साइन एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कोण असणार, कॉस एक्स. अशा प्रकारे याला आपल्याला वेळ न वाया घालता एवढा फॉर्मॅट लिहिण्यापेक्षा आपण एवढ्या शॉर्टकट फॉर्म मध्ये याला काय करू शकतो, लिहू शकतो. अशा प्रकारचे काही क्वेश्चन असतील जे तुम्हाला मी आता डबल पुढच्या व्हिडिओज मध्ये पाहणार. तरी पण एक्झाम्पल पहा, अजून एक घेऊया. y इज इक्वल टू अंडर रूट मध्ये आपल्याकडं e टू द पॉवर x आहे, परत अंडर रूट मध्ये कोण आहे, e टू द पॉवर x आहे, परत अंडर रूट मध्ये कोण आहे, e टू द पॉवर x. अप टू कुठेपर्यंत, इन्फिनिटी पर्यंत. हे तेव्हाच वापरायचं जेव्हा व्हिडिओ आपला जो कंटेंट आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की याच्यापेक्षा वेगवेगळे कंटेंट कसे असतात. ही जी लाईन आहे ती कुणाची आहे, प्रेमाची लाईन आहे. याला आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक म्हणत असतो. डायरेक्ट लिहायचं dy बाय कोण आहे, dx. तर खाली किती लिहिणार आपण, 2y मायनस 1 आणि इथं मधात कोण आहे, फंक्शन e टू द पॉवर x. त्याचा डेरिव्हेटिव्ह कोण असणार, e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर x असणार. अशा प्रकारचा जो हा कंटेंट आहे डेरिव्हेटिव्हचा बेसिक फॉर्म आपण इथपर्यंत पाहिलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की पॅरामेट्रिक फॉर्म कसे बनवतात आणि त्याच्यावरून आपण पुढच्या घटनेकडे जाऊया. तर व्हिडिओ आपण इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच फॉर टुडे.